प्रथमतः जय शिवराय. आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये आपण ज्या लोकांना चित्रपटसृष्टीचे हिरो हिरोईन्स म्हणून डोक्यावर घेतले आहे आणि क्रिकेटचे जे सुपरस्टार्स आहेत त्यांना आपण खूप मोठे स्टार समजतो, हेच लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशाच्या लालसेपोटी आपल्या जनतेचे कशा पद्धतीने फसवणूक करत आहेत ते आपण पाहूयात. हर पल बनाओ केसरी देवा जुम्मन बोलो जुम्मा केस. ये है जंगली रमी का हाईटेक सेट. इसमें है आपके रिवॉर्ड्स और डेटा. ये सेफ 10 साल से टूटी नहीं, तभी तो 6 करोड़ से ज्यादा लोग इस पर भरोसा करते हैं. अब जीतो बड़े प्राइसेस विदाउट सिक्योरिटी कॉम्प्रोमाइजेस. रमी बोले तो जंगली रमी. डाउनलोड द ऐप. रात में गेम खेला और 2 बजे कोई प्रॉब्लम आ गई. अब प्रॉब्लम है टाइम देख के तो आती नहीं. दिस इज कुछ भी रमी.com. इनका कस्टमर केयर सेंटर अब सवेरे 10 बजे खुलेगा, इसलिए जंगली रमी पे आओ ना महाराज. 24/7 कस्टमर सपोर्ट के लिए हाजिर है आपकी खातिर. ऑनलाइन रमी की हर मुश्किल का हल जंगली रमी. डाउनलोड जंगली रमी नाव. माशाला पोहायला आणि बाबाला रमी खेळायला नाही. इथे राजाचा सेट बनला आणि काट्याने काटा काढला. हे कलरफुल अपने जैक की चाल तो गेम को लिफ्ट कर देगी. अरे दुनिया गोल है, जिंदगी झोल है, पण राणीच्या वाटेला जा तर विषय खोल. टिकले रमी खेळा कॅश जिंका फक्त RummyCircle.com वर. आताच डाउनलोड करा. ओए नीचे आ. घोड़े बेच दिए क्या? ये ऐसे नहीं मानेगा. हर बार नहीं. बोलो जुम्मा केस. काय लागा जावा बघल तेव्हा मोबाईल मध्येच असतोय लागा. अरे मी नुसतं मोबाईल मध्ये नसतो, मोबाईलवर DMU नावाची गेम खेळून मी घरी बसून पैसे कमवतोय. लोका बघू बघ इकडे. आपल्या बायो मध्ये जायचं. बायो मध्ये गेले की 2 नंबरच्या लिंकवर क्लिक करून पहिले टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आणि 1 नंबरच्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होत आहे. पेज ओपन झालं की असं पेज ओपन होईल. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरनं बी रजिस्टर करू शकता, ईमेलवरनं बी रजिस्टर करू शकता. ते झाल्यानंतर गेम ओपन होती. गेम ओपन झाले की डिपॉझिट करून टाकायचं लगेच. 100 रुपये जरी कमीत कमी 100 पासून तुम्ही करू शकता. डिपॉझिट केलं की आपण फोनपे, पेटीएमद्वारे, गुगल पे कशावरून पण करू शकता. डिपॉझिट केल्यानंतर गेम खेळा आपण चालू करायची. आपल्या आवडते खूप सारे गेम्स आहेत, पण आपल्या आवडते गेम विनगोवर आपण क्लिक केलं. विनगोवर क्लिक करून आपण बघू शकता आपला बॅलन्स. विनगोवर क्लिक करून आता टेलिग्राम चॅनलच्या प्रेडिक्शननुसार मला वाटतं की बाबा बिग येईल, तर बिगवर मी 1000 रुपयाची बेट लावली. सक्सेस झालेले आहे. टायमिंग चालू झालेला आहे आणि बिग आलेला ना आपण 1960 रुपये कमवलेले आहेत. त्यात ऍड झालेला आहे. बघितलं ना. तर वाट कशाची बघतोय आणि तुम्ही वाट कशाची बघताय. आपल्या बायमध्ये जाऊन लिंकवर टॅप करून लगेच रजिस्टर करा आणि डिपॉझिट करून गेम खेळायला चालू करा. माझ्यासारखे तुम्ही पैसे. पहले आप बताओ. सबका ड्रीम 11. 10 रुपए का मक्खन. 10 रुपए का मक्खन. प्लेयर्स छोड़ो, फैंस भी यही करते हैं. रोहित भी न टिकेगा, ईशान भी न टिकेगा. मजमान देखो जरा ओ मुंबई हरा. प्रीति चिंता एक चिंता. मैच के बाद तो चिंता ही होने वाली है. इस जोक पे बेटा हंसोगे. एक तो बिग फाइव. भाई
मुंबई का। हमारी गुजरात की टीम है ना, वो आपकी टीम पे कॉल मारेगी, देखना। वेट। टीम से बड़ा कुछ नहीं, ड्रीम। तब तक आप ड्रीम 11 पे टीम बनाओ। ड्रीम 11 ये मैं कर लेता हूँ, तब तक आप ड्रीम 11 पे टीम बना लो। ड्रीम 11 मेक योर टीम नाउ। ये मैं कर लेता हूँ, तब तक आप ड्रीम 11 पे जाके टीम बनाइए। ड्रीम 11 मेक योर टीम नाउ। ये मैं कर लेता हूँ यार, आप जाके ड्रीम 11 पे टीम बनाओ ना। हमें सर, एक 150 में भी तो खेलो। 150 That's fast. अरे 150 के लिए तो मैडी काफी है। मैडी सर आपको बोला है खेलने के लिए। अरे एड्स में तुम लोग भी तो डुप्लीकेट यूज करते हो। हाइट बॉडी अकल शक्ल छोड़ के सब कुछ सेम तो है। बच्चे दादा डुप्लीकेट तो ये मजा आएगा जब सब खेलेंगे। ड्रीम 11 आपल्या महाराष्ट्राला लागलेला कलंक पहा. ह्या लोकांचे चेहरे पाहिल्यावर मला असा राग आलाय, काय बोलाव काही कळना. आता पाय, ही बाई आहे, ही बाई पोराला सांगती काहीतरी काय लागलं म्हणून. व्हिडिओ पाहिला असेल तू हा. आपल्याला हसू आले पाहिजे याच्याकडे पाहिल्यावर. बर, इथं धडण गोडाचे असं आपल्याला सांगायलेत, आपल्याला वाटायले काही ती नोकरी बिवकरी अंधश्रद्धा आहे. रमीच खेळावून पैसा कमवा. जंगली रमी पेन आहो ना महाराज. अरे बाबा तू मरण काऊन ताण द्याला आम्हाला तू. जंगली रमी पे आहो ना महाराज म्हणताय का नाही. अख्खा देश कोमात घातलाय ना. तुम्ही नीट पहा याचे चित्र. आता ही बाई पहा, आपल्या काकू आहेत. 1.5 करोड रुपये भेटलेत म्हणा त्यांना जंगली रमीवर. मला वाटायला क्लास बंद करून जंगली रमीच खेळाव, पोराला दाखवा गुल्ल्या बादशा हे का नाही जोकर. मी भिवंडीला राहते. इथं काय आहे, मी भिवंडीला राहते. काही पहा मधात यायलेतच हे. माझ्या भावानं मला सांगितलं आणि असं झालं. हा, तुम्ही रमी खेळा. आता आम्ही भाड्याच्या रूम मध्ये राहत आहेत. ह्या तुम्ही ऍड पाहिल्या असेल. कोमात गेलेले लेकरा, अख्खे लोक कोमात गेले. माईचान सांगतो तुम्हाला. आता हे ऋतिक भाऊ आहेत, तुम्हाला तरी कळायला पाहिजे. तुम्ही तरी आम्हाला बरबाद करू नका. तुम्ही तानाजी मालुसरेची भूमिका केलेली आहे. अजयराव, तुम्ही आमच्या पोराला पहिलेच इमल खाऊ बेजार केली. अख्ख्या पोराचे दात पिवळे झाले, लाल भडक झाले है ना. डेंटलला गेल्यावर त्या पोरी यायच्या दात पण साफ करून देईनात. मग तुला माहित आहे ना, मग एवढ्या बेजाऱ्यात तू आम्हाला काय ताण द्याला. पण आता तुम्हाला बोलणार कोण. समजा तुम्हाला बोलणार कोण. ह्या बी गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर हे दोघं यानं तर क्रेटा गाडी घेतली. मी रमी खेळला असतो बरं झालं, तर एवढ्या दिवस क्लास घ्यायची मला काय गरज होती बापा. डायरेक्ट जर क्रेटा गाडी रमी खेळल्यावर येत असेल तर. पुष्पाबाई, तुम्ही चपला घासू आमच्या लेकराच्या अख्ख्या चपला घासवल्या है ना. श्रीवल्ली, बेदार केलं की नाही तुम्ही लेकरायला. आणि आता तुम्ही सांगायले पुन्हा रमी खेळा. शाहरुख खान, तुम्ही तर बायजीची ऍड केली होती लेकर कसे शिकाव. आता तुम्ही पण सांगायले रमी खेळा. तुम्ही आपाप मरायला पाहिजे. तुमच्या अंगावर हीच फुटी काय व्हायला, ढग फुटी व्हायला पाहिजे. तुमचं एकही वाचू नाही तुम्ही. ह्या देशाला तुमची गरजच नाही. हे पहा, लवकुटचा रोल केला होता लहानपणी. कृष्णाचा पण रोल केला होता. आता सांगायला आमच्या लेकराला रमी खेळा म्हणून. काय खेळा, पत्ते खेळा. अरे तुम्ही हिरो आहेत. हिरोचा अर्थ होतो तुमच्याकडे पाहून महाराष्ट्रातल्या लेकरांना काही आदर्श घ्यावा. तुम्ही आजकाल त्या फेसबुकला, युट्यूबला, इंस्टाग्रामला 2-2 मिनिटाला तुमची ऍड आहे. 2-2 मिनिटाला सांगायले जंगली रमी खेलो ना भैया, रमी पे आओ ना भैया. आपला कसं होईल भाऊ महाराष्ट्र, कसा प्रगल्भ होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आपल्याला पसरायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं पालन आपल्याला करायचंय. विचार प्रगल्भ करायचे. महाराष्ट्राला कुठतरी देशामध्ये गाजवायचे. तुम्ही आमच्या लेकराला हे शिकवायले. हे पहा, सई तामणकर, हिला तर पुरस्कार भेटलाय म्हणा आता कोणता तरी. ताईला, आपल्या सई ताई, हो ताई पण सांगायली रमी खेळा है ना. आणि असा हात करतील काहीतरी 1-1.5 लाख आले म्हणते. मला वाटायला क्लास बंद करून हेच कार्यक्रम चालू द्यावा. हा, ही कोणी माझ्या काय ओळखीची नाही. हिला बी 80 काहीतरी 800 रुपये आलेत म्हणून. हो, ह्याही ताईला 800 रुपये आले. हा, चल द्या बुगा आमचा. हे भाऊ आहे, यानं ताईला कळवलं आणि ताईला 1 लाख रुपये आले म्हणून. ताई भिवंडीला राहत होत्या. पाहिलं असं ना तुम्ही. हा, चल द्यायचं. यानं आपला महाराष्ट्र बरबाद केला. हो, त्याच्यानंतर लय जण येत असे. पुन्हा कोणी असेल तर सांगा एकदा. म्हणजे ही गोष्ट महत्वाची आहे. महाराष्ट्रात चालू काय, तुम्ही दाखवायले काय. आणि जे ते उठायले तुम्ही हिरो आहेत. हिरोचा अर्थ तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा लेकर घेतील. तुम्ही पिक्चर दाखवले, त्या पिक्चर मध्ये काहीतरी लेकर आदर्श घेतील. ते आदर्श घेतल्यावर लेकराला वाटेल काहीतरी परिवर्तन करायचं. तुम्ही काय सांगायले, इमल खा, पत्ते खेळा. याच्यात अक्षय कुमार भाऊ पण येतात, खतरो के खिलाडी. तुम्ही पण सांगायले रमी खेळा.
म्हणजे एकही दलिंदर चांगलं नाही. आणि याला तुम्ही हिरो म्हणता, बोकांडीवर घेता, याचे फोटो स्टेटसला ठेवता. अबे झाकण झुल्या, स्टेटसला बापाचा फोटो ठेव. आपल्या बापाकडे पाहिल्यावर वाटलं पाहिजे की खरा हिरो आपल्या लाईफ मधला आपला बाप आहे. आयरा गैरा नथू खैरा नाही, याला हिरो म्हणत नाहीत. हिरो कोण असतो? ज्याची प्रेरणा समाज घडवत असतो, समाजाची पाहण्याची दृष्टिकोन ज्याच्याकडे बदलला जातो, समाजामध्ये परिवर्तन होतंय, ती हिरो असतात. असे हे फाटके कुठे हिरो असतात का? याच्याकडून काय घेण्यासारखे आणि याच्याकडून काय शिकलो आपण? ते परिवर्तन आपल्याला करायचंय. म्हणून बदलणं काळाची गरज आहे. याच्या काहीतरी नोटीस द्या. आपणच नोटीस द्यावं लागेल की हे डबल दिसले ना पाहिजे आम्हाला, हे डबल दिसलेच ना पाहिजे, अशी नोटीस आपल्याला द्यावं लागेल. उद्या तर मी पर्सनली येईल, मेलच करतो आता प्रत्येकाला याच्या नावावर. दुसरा पर्यायच नाही. हे मला कुठं दिसले ना पाहिजे. दिमाग खराब व्हायला. अभ्यास करताना मला काही एखादा व्हिडिओ पाहायचा, काहीतरी शिकायचंय, मदत चाले जंगली रमी पे आओ ना महाराज. हा बोल रहा हूं केळकर, देखो रमी खेळकर. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला भाऊनं. आणि काय सांगायला रमी खेळा. भाऊनं तानाजी मालुसरेचा रोल केला. भाऊ काय सांगायला इमल खा. काय सांगायला इमल खा है ना. हे इकडं अख्या चपला घासिल्या पोरायच्या श्रीवल्ली चालू होता असा कार्यक्रम. त्यानं सांगितलंय काय खेळा, रमी खेळा. भाऊ इथं कुठल्या तरी हास्य जत्रेमध्ये नेहमी हसत राहतात, दुसरं तर काही येत नाही आपल्याला, तेवढं चालू आहे फक्त. तुम्ही बी सांगितलं रमी खेळा. आर्यस 3000चा वेलकम बोनसचा अनुभव, अभूतपूर्व स्वागत, फक्त रमी सलकरवर. आता खेळा काय हा स्वप्नील हा कोड वापरून. बर तो नाव बी नको भाऊ. जरासं कोरोना काळात जेव्हा महाराष्ट्रावर वेळ वाईट आली होती, तेव्हा तुमची मदत दिसली असतं तर तुम्हाला आदर्श मानला असता. तुम्ही प्रत्येक जण हे करण्यासाठी ऍडला पैसे घेत असाल आणि या गोष्टीमुळे आमचे गोरगरीब लेकरं फसायलेत. अनेक पैसे लावायलेत. काही जणांना 10 रुपये आलेत तर लाख रुपये घातलेत. गोरगरिबाच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. तुमच्याकडून घेण्याचा आदर्श ग्रामीण भागातल्या लेकराला कळना. माझ्या भावानं घातले 50,000 रुपयाच्या है ना, ज्या गध्याला कळतच नव्हतं. लागला रमी खेळायला. टीम 11 मध्ये काही गधे. अरे असं झालं असतं तर महाराष्ट्रातला प्रत्येक जण तसे पैसे लावून श्रीमंत झाला असता. इथं जा कधी आमच्या इकडं परभणीमध्ये त्या चिचच्या झाडाखाली लॉटरी सेंटर आहे. गोर गरीब रात्रंदिवस गाडा चालवतो. रात्रंदिवस गाडा चालवायचं लॉटरीचं तिकीट मी जसा परभणीत आलो तेव्हापासून काढायलाय. आजही तो तिकीट काढायला आणि आजही तो गाडा चालवायलाय. परिवर्तन त्यानं होत नाही. परिवर्तन फक्त मेहनतीनंच होते. परिवर्तन करण्यासाठी मेहनतच लागते. अशा गोष्टी लोक श्रीमंत झाले असते, काही बी झालं असतं बाब्या, यानं कधी परिवर्तन होणार नाही. ही गोष्ट लक्षात घे. आपापाचा पैसा कधीच माणसाला पचत नाही, तो अंगी लागून घ्यायचा पण नाही. जे देवानं दिलंय तेवढं करायचं आणि आपल्या नशिबात आहे ते कोणीच पळून नेणार नाही. आपाप भेटल. फक्त आपलं काम हे प्रयत्न करत राहा. अशा मोकार गोष्टीत पडू नका. लहान लेकराकडे मोबाईल देऊ नका. लहानपणी लेकरू रडायला माय लेकराला जवळ घ्यायची. माईच्या हृदयाची स्पंदनं लेकरांना ऐकले तर लेकरू शांत व्हायचं. आजकाल माय मॉडर्न झाली. मायच मोबाईल पोराच्या हातात दिली. पोरग मारायला झेकीकडं. गौतमी पाटीलचा तुम्हा सर्वांना नमस्कार. आजचाच इव्हेंट वाले सांगून गेले की आजचा परफॉर्मन्सचा फायनल आकडा 7,000 आहे. कधी कधी ना धगधग होते. मग आठवतं हे सगळे सच्चे रसिक आहेत माझे चाहते. जसे रमी सर्कल वरचे 7 करोड पेक्षा जास्त खरे अस्सल खेळाडू हे असेल. मी तर चालले या खऱ्या खेळाडूंबरोबर गेम खेळायला रमी सर्कलवर. आणि तुम्ही रावजी? हर रोज रमी सर्कल पर 7:30 बजे होने वाली है प्राइस टाइम रमी टूर्नामेंट, जहां आप फर्स्ट प्राइज में हर रोज जीत सकते एक नई चमचमाती SUV कार. रमी सर्कल पर नहीं खेला तो क्या रमी खेला? अरे यार रमी ऍप पर तर 11,000चा वेलकम बोनस आहे. अरे हा रम्य ऍप तर मला 500% बोनस देत आहे. असायला काय झालं? तुम्ही असे गोल गोल फिरत बसता आणि बोनस मिळतो कसा हे तुम्हाला समजत नाही. रमी सर्कल ऍपवर मला मिळतो 2,000 रुपयांचा वेलकम बोनस. जसं जसं मी पैसे डिपॉझिट करत गेलो तसं तसं मला बोनस मिळत गेला. खरा बोनस आणि खरी मजा आहे फक्त रमी सर्कल. रमी सर्कलवर रमी नाही खेळला काय रमी खेळ. रमी के ट्रू फैंस, रमी सर्कल पर आपका स्वागत है. शुरू करें अपनी एक्साइटिंग जर्नी 2000 के वेलकम बोनस के साथ. बेस्ट रमी एक्सपीरियंस के लिए जल्दी से ऐप इंस्टॉल करें और खेलना शुरू करें. नमस्कार मित्रांनो, ही जी काही नीलम जाधव आहे ती माझीच बहीण आहे. मीच तिचा मोठा भाऊ आहे. मी तिला ते जंगली रमी खेळायला शिकवलं आणि आता तिला पैसे भेटतेत कंपनी
मला कंपनीकडून काही पैसे भेटत नाही म्हणून ती खोटं बोलायला लागली, लोकांना काही बी सांगायला लागली. हे आपल्याला काही पटलं नाही. आमच्या बहीण भावाचं काही काय असं ना म्हणजे भांडणं, तसे भांडणं वगैरे काही नाही. पण मी ती जंगली रमी खेळली तर ती भिवंडीला राहती आणि मी ठाण्याला राहतो. तर ठाण्याला माझे 2 फ्लॅट होते. त्या जंगली रमीच्या नादात विकून टाक. त्या जंगली रमीच्या नादाला लागू नका. आमच्या त्या बहिणीचं काय ऐकून खायचं, तुम्हाला खेळायचंच असं तर जंगलात जा, रमी खेळा, जवळ माणूस का. पण हे सगळं ऑनलाईन कारभार, याच्यात काही खेळू नका. रमी सर्कलवर टर्बो रमी मध्ये मोठं जिंकण्यासाठी फक्त एकच संधी पुरेशी आहे. SUV, कार, बाईक, सोन्याची नाणे आणि अजून बरीच बक्षिसं. तुम्ही काय जिंकणार हे जाणून घेण्यासाठी रमी सर्कलवर खेळा टर्बो रमी. काही दिवसांपूर्वी न्यूज ऐकली असेल की ज्यांना आपण क्रिकेटचे देव मानतो ते सचिन तेंडुलकर, त्यांना भारतरत्न म्हणून सरकारने पुरस्कार दिला आहे. त्यांनी अशा पद्धतीची ॲडव्हर्टाईज केली होती. ड्रीम 11, रमी सर्कल अशा पद्धतीचे हे लोक ॲडव्हर्टाईज करतात स्वतःच्या पैशांच्या लालसापोटी. पण त्यांच्याच ड्रायव्हरने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आत्महत्या केली होती. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. पण या लोकांना जनतेचं काही पडलं नाही. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि पैसा एवढंच दिसत आहे. ड्रीम 11, रमी सर्कल यासारखे ॲप्लिकेशन हे कोडिंगच्या माध्यमातून बनवले जातात. कोडिंगच्या माध्यमातून डिस्प्लेला एक वेगळी पद्धत दाखवली जाते आणि बॅक साईडला वेगळ्या पद्धतीने कोडिंग करून त्या ॲप्लिकेशन तयार केले जातात. पण हे आपल्या लोकांना माहीत नसतं. आपल्या लोकांना वाटतं की त्यातून आपण पैसे कमवू शकतो, पण हे सगळं फ्रॉड आहे. त्यामुळे रमी सर्कलमध्ये जर तुम्ही पाहिलं 4 लोक जर असले तर त्या सगळ्या लोकांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कधीही भेटत नाहीत. फक्त आपल्याला डिस्प्लेवरती दाखवलं जातं हा इकडचा आहे, हा तिकडचा, अशा पद्धतीने फसवणूक करतात. आणि या लोकांचं अशा पद्धतीने टार्गेट असते. आपल्या भारताची लोकसंख्या 150 करोड आहे. तर त्यातील 1 करोड लोकांनी जरी ही गेम खेळली आणि एका व्यक्तीने 1000 रुपये इन्व्हेस्ट केले तर 1 करोड लोकांनी गेम खेळल्यानंतर 1000 रुपयांचे 1000 कोटी रुपये होतात. हे अशा पद्धतीने लूटमार करत असतात. पण हे आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. तर माझ्या तमाम मराठी बांधवांना या छत्रपतींच्या मावळ्याची विनंती आहे की अशा पद्धतीच्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका आणि दुसऱ्याचीही फसवणूक होऊन देऊ नका. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओमधून लोकांना जागृत करण्यासाठी आपल्या जागृत मराठी या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.